आता पंचनामे करायचेत कशाचे? पंचनामे करायला लागल का काय तिथं? सगळंच गेले तिथं लागल का काय? पंचनामा कशाचा काहीतरी लागल ना तिथं नाहीच. काय तर कशाचा पंचनामा करता? सगळंच वाटोळ झालंय पुरतं. बघ म्हणा काय बघायचं असेल, अजून हाऊस असेल तर घ्या फिडून, अजून बघून घ्यायचे असेल 10,000 त्यानं काय जे आहे ते आहे वस्तू. आणि ह्याच्यात आता सत्ताधारी विरोधक किंवा आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही किती दिलतं, तुम्ही किती दिलतं, या दलिंदर राजकारणात जाण्यापेक्षा आज शेतकऱ्याला असं आहे की बाबा माझ्या पदरात काय पडतंय, आज माझं पीक वाहून गेले, आज माझी माती वाहून गेली, आज माझी विहीर बुजली, आज माझं सगळ्या घरातल्या संसार उपयोगी सामानाचा चिखल झालाय, बँका माझ्याकडे कर्ज फेडण्यासाठी नोटिसा टाकतायत, लेकरं मला फीस भरण्यासाठी पैसे मागतायत, जी शेती वाहून गेली ती नीट करायचा प्रश्न माझ्या पुढे आहे, मी जगायचं कसं हा प्रश्न त्या शेतकऱ्यापुढे आहे. मला वाटतं त्याच्यामुळं सरकारनं मदत करत असताना पंजाब सारखं एका सिंगल इंजिनचं राज्य, आपचं गव्हर्नमेंट आहे, ते राज्य जर 5 लाख हेक्टरवरचं पीक बर्बाद झाल्याच्या नंतर जर प्रति हेक्टरी 50,000 रुपयाची मदत देऊ शकत असेल तर तिथली आपली परिस्थिती काय फार वेगळी नाही. महाराष्ट्र तर प्रगत राज्य आहे, सगळ्याच्या पुढे जाणारं राज्य आहे. महाराष्ट्राने ती मदत द्यावी. आणि मी काही जबाबदार नेते मंडळीचे स्टेटमेंट ऐकले की पैशाचं नाटक करता येत नाही. बिलकुल नाटक करूच नका. पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणत नाही. तुम्ही प्रकल्पासाठी लाखो कोट्यवधी रुपयाचं कर्ज काढता. 2.5 लाख कोटी कर्ज असलेल्या महाराष्ट्रावर आज 10 लाख कोटी कर्जाचा बोजा झालाय, तो प्रकल्पासाठी. पण इथं शेतकरी जगण्यासाठी झगडतोय, त्याचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी झगडतोय. तर त्या शेतकऱ्याला जिवंत ठेवण्यासाठी जर अजून 2-4 कोटी रुपयाचं कर्ज काढलं तर काही बिघडणार नाही. 2-4 लाख कोटीचं कर्ज काढलं तर बिघडणार नाही. बिलकुल काढावं, मी समर्थन करेन त्याचं. आणि अशा पद्धतीचा निर्णय घेऊन पंजाब इतकी किमान हेक्टरी 50,000 रुपये इतकी तरी मदत सरकारनं तातडीनं करावी. आणि जे विधानसभेच्या पूर्वी तुम्ही आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार तिथं बसलं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा करू कोरा, आणि सरकार आल्याच्या नंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात एवढ्या प्रचंड बहुमताचं सरकार कधी आलेलं आपण बघितलं नाही. शेतकऱ्याने विश्वास ठेवून तुम्हाला मतं दिली. मग त्या शेतकऱ्यानं जेव्हा कर्जमाफीच्या बाबतीत आठवण करून दिलं त्यावेळेस मुख्यमंत्र्याचं उत्तर होतं की आम्ही योग्य वेळेने योग्य पद्धतीनं आम्ही ती कर्जमाफी करू. तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, ती योग्य वेळ आणि योग्य पद्धत ही आजचीच आहे. कारण तो शेतकरी आज पूर्णतः नेस्तनाबूत झालाय. तर त्याला आज त्या कर्जमाफीची नितांत आवश्यकता आहे. ती तुम्ही द्यावी, योग्य वेळी साधावी आणि तुमचा शब्दही पाळावा. जरी आम्ही विरोधक असले तरी तुमचं डोक्यावर घेऊन अभिनंदन करू.